नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध गावांमध्ये फिरत आहे। हे फिरत असताना मला माझे एक जुने मित्र भेटलेले आहेत। हे मित्र सध्या ते राजकारणात आले असले तरी आमची ज्यावेळी मैत्री झाली तर त्यावेळी ते काही राजकारणात नव्हते। आमची मैत्री झाली ही एका अतिशय चांगल्या सामाजिक उपक्रमातून, आणि तो सामाजिक उपक्रम होता जलसंधारणाची कामं, जलयुक्त शिवार अभियान असेल, पाणी फाउंडेशन असेल, अशा माध्यमातून आमची ओळख झाली होती। आणि तो काळ आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखा काळ होता। मी आमच्या पांढरवाडी, कोळेवाडी, गोडशेवाडी आणि देवडी या 4 गाव जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून काम करत होतो। त्यावेळी सयाजी शिंदे हे आमचे ब्रँड अँबॅसेडर झाले होते, आणि इथले अधिकारी जे तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, असं सगळं आमचं अतिशय एक चांगलं टीमवर्क झालेलं होतं। आणि त्या माध्यमातून मान खटाव असेल, अगदी बाहेरच्याही तालुक्यांमध्ये एक चांगली वातावरण निर्मिती झाली होती। मी जसं आमच्या 4 गावामध्ये काम करत होतो तसं हे जे माझे मित्र आहेत ह्यांचं नाव आहे अजित पवार। ते राजकारणातले अजित पवार नव्हे, मुख्य उपमुख्यमंत्री ते नाहीत, हे दुसरे अजित पवार आहेत जे माझे मित्र आहेत, चळवळीतले मित्र आहेत, जलसंधारण चळवळीतले ते मित्र आहेत। ते इथं दहिवडी परिसरामध्ये अतिशय चांगलं काम करत होते। तर पहिल्यांदा अजित पवार यांचं मी स्वागत करतो लयभारीमध्ये। तर अजितजी, ह्या कधी जुन्या आठवणी येतात का तुम्हाला? जुन्या आठवणी 100% येतात। म्हणजे 2/5/2014 ज्यावेळेस एक आम्ही चांगल्या सामाजिक कार्याचं काम करायचा निर्णय घेतला होता, त्याच्या आधी इतकं मोठं काहीतरी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन लोकसहभागातलं काम होईल असं आपल्या आयुष्यामध्ये, मला तर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कधी वाटलं नव्हतं। आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्यासारखे, तुम्ही आता जसं म्हणाला, जुने मित्र वगैरे भेटले, गावात यायचो, तहसीलला जायचं, प्रांतांना भेटायचो, चिठ्ठी म्हणजे तो विषयच नसायचा। पण मग ते तुम्ही त्यावेळेस सकाळच्या इन्व्हेस्टिगेशनला काम वगैरे करायचं आहे, ते सगळ्या गोष्टी। आणि सातारला 1-2 वेळा मग आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माचे धडे द्यायचो वगैरे हे ते। पण डॉक्टर माधवराव पोळ माझे मित्र आहेत, माझे आमदार सदाशिवराव पोळ त्यांचे बंधू आहेत, बरोबर। आणि गेले 30 वर्ष झालं ते समाजकारणामध्ये खूप महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतात, बरोबर। मग तो निर्णय घ्यायच्या अगोदर 4 गाव जलयुक्त शिवार अभियानचं जे तुमचं ते पांढरवाडी, कोळेवाडी आणि ते सयाजी शिंदेच्या माध्यमातून काम केलेलं बघितलं। आम्ही इथं छोटं काम केलं होतं, ते मग मिनाज मुल्ला साहेब त्यावेळेस प्रांताधिकारी होते। आणि मग प्रांताधिकारी असताना त्यांनी आम्हाला तुषार सरांच्या गावात भेट घडवून आणली। आणि मग ते भेट घडवून आणल्यानंतर कळलं त्यावेळेस की CCT, डीप CCT, कंपार्टमेंट बंडिंग, माती नाला बांध, सिमेंट बांधारे, लोक चळवळीचं काम, हे सगळं तुमचं बघितल्यानंतर निर्णय झाला की बाबा विदाऊट शासकीय निधीशिवाय आपल्या भागामध्ये अशा पद्धतीची कामं चाललीत, मग आपण अध्यात्माचं धडं देतोय लोकांना, शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार, आत्म्यापर्यंत एक वेगळं काम करण्याचं त्यांना हे करतोय, तर मग आपण पण का हे करू नये असं वाटायचं। पण एक व्यासपीठ मिळत नव्हतं, एक स्कोप मिळत नव्हता। मग परत आमचे 5-6 महिने गेले, परत आम्ही एकदा सयाजी शिंदे साहेबांच्याकडे आलो होतो वगैरे। आम्ही आपलं मग आर्ट ऑफ लिव्हिंगचे धडेच लोकांना देत होतो, अध्यात्माचं देत होतो, एवढंच आमचं चालायचं। आम्हाला जलसंधारणाचा गचा माहिती नव्हते। तुषार सर तुमच्यामुळे ह्याच्यामुळे झालं, मग आपली बैठक व्हायची कचेरीत, तुम्ही यायचा प्रांतांच्याकडं काहीतरी सर, मग ते व्हिजिट व्हायच्या, असे एवढं ते त्यावेळेस माहिती होतं असं म्हणजे। हो, तर आता खरं तर तिथं आम्ही लोक चळवळ उभी केली होती आमच्या पांढरवाडीमध्ये, आणि यात प्रशासनाचं फार मोठं योगदान होतं। राज्यातलं सगळ्यात मोठं काम ते त्यावेळेस। म्हणजे तुम्हाला सांगतो की जे तुम्ही उल्लेख केला CCT, डीप CCT वगैरे, हे त्यावेळी तालुका कृषी अधिकारी होते जानकर, आणि त्यांच्याकडे मोहिते ते DL मोहिते जे होते, प्रचंड हुशार माणूस, त्यांनाच वॉटर कपला घेतलं परत। हा, ते आता आमिर खानच्या त्या पाणी फाउंडेशन मध्ये काम करतात, करेक्ट। तर त्यांनी ते सगळं CCT, डीप CCTचं हे केलं होतं, आणि ते तंत्रज्ञान जे आहे, म्हणजे शास्त्रशुद्ध कामं कशी जलसंधारणाची झाली पाहिजे, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। तुम्ही म्हणताय ते विदाऊट भ्रष्टाचार, म्हणजे भ्रष्टाचार नसेल तर किती अफाट कामं कमी रकमेमध्ये होतात। 1 रुपयाचं काम 10 रुपयाचं काम 1 रुपयात होतं, त्याच्यापेक्षा एक कमी म्हटलं तरी। तर ते DL मोहितेंनी ते जे काम केलं होतं ते त्याच्यावर प्रभावित झाले हे आमिर खान, त्यांची टीम आली होती। त्यावेळी त्यांनी माझ्यावरही 2-4 व्हिडिओ बनवले, आणि नंतर DL मोहितेंवर त्यांना ते घेऊनच गेले नंतर, म्हणजे आमचं काम पूर्ण झाल्यानंतर घेऊन गेले। वॉटर कपला 24 तास प्रशासकीय ड्युटी आहे, म्हणजे CM साहेबांनीच त्यांना त्यावेळेस ते
हा देवेंद्र फडणवीस. आणि त्यावेळी म्हणजे मान तालुक्यातले सगळेच तहसीलदार सुरेखा माने होते, फार चांगलं काम होत होते, म्हणजे अपंग होत्या. मला एकदा नवल वाटलं की त्या आमच्या त्या गोडशेवाडी डोंगरात आल्या होत्या आणि त्यांना लावू मॅडम तुम्ही कशाला आला, नाही बोलले तुम्ही इतकं चांगलं काम करता. तर ते सतत यायच्या तहसीलदार प्रांत. त्या मिनाज मुल्लांनी तर झाडू मारला होता आमच्या गावात, स्वच्छतेचा बोलले सगळी गटर धुतली. हे म्हणजे इतकीच चांगली परंपरा आहे मान खटावला. अजून एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं पाहिजे, अश्विन मुदगल. कलेक्टर होते, पळायचे असे म्हणजे फपोट्यात. हा, इतकं स्पीड होतं म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या त्या मान खटावच्या बाउंड्रीवर जो ओढा आहे तर तिथं ते म्हणजे आम्हाला यापूर्वी नितीन राऊत जलसंधारण मंत्री होते आणि कृषी मंत्री विखे पाटील होते. त्यांनी 5-6 बंधारे माझ्या सांगण्यावरून दिले होते, पण नंतर ते झाले, ते पाऊस आला म्हणून ते राहून गेले. तर मग ते आमचे कृषी विभागाच्या लोकांनी सांगितले जरा तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा. तर मग त्यांना मी दाखवायला घेऊन गेलो होतो की ते काम अर्धच राहिलं होतं पाऊस आल्यामुळे. तर त्यांनी ते इतकं जवळजवळ 1-2 किलोमीटर पटपट पटपट पट असे चालत गेले होते स्वतः कलेक्टर साहेब. आणि 2-3 वेळा त्यांनी व्हिजिट दिल्या होत्या. तो त्या बंधाऱ्याला त्यांनी पैसे दिले. हे जे 5-6 बंधारे आहेत हे नंतर तिथल्या आमदारांनी जयकुमार गोरेंनी असं पसरवलं की ते मिस केले. तर ठीक आहे, आपल्याला काही इंटरेस्ट नव्हता, तुम्ही केले तर तुम्हीच म्हणा, आमचं काय म्हणणं नाही. तर पण त्यानंतर हे सांगितलं मी माझ्या गावची स्टोरी. खरं मी मुलाखत तुमची घ्यायला आलो, पण तुमचं तर मान नदी फार मोठे आवड हवे, तुमचे बंधारे तर आवड हवे होते. तुम्ही चळवळीतनं कशी उभे केले, ह्या अधिकारी लोकांशी कशी चळवळमध्ये जलसंधारणाचा पण तुषार सर आम्हाला माहिती नव्हता. पण मग अशी तुम्हाला सांगितलं की 2 आयुष्यातले म्हणजे तुमचं काम आम्ही बघितलं, प्रशासन मदत करतंय असं कळलं, मग आपण का मागं हटायचं. म्हणून 5 पैसे हातात नसताना आम्ही 2/5/2014 इथं गोंदवलेच्या साईडला 5.25 किलोमीटरचा ओढा आहे, जी शासनानं 150 वर्षापासून ते रिजेक्ट केलेली साईट होती. तिथं दर लागत नव्हता, बंधारे होत नव्हते, निधी कोण टाकत नव्हतं. आमच्याही हातात 5 पैसे हातात नव्हता. आम्ही एक छोटासा गुरुजींचा फोटो लावला आणि कामाला सुरुवात केली. 1 कोटी रुपयाचं काम 13,65,400 रुपयामध्ये उभं राहिलं आणि तो बंधारा गच्च व्हायला लागला. त्याच वेळेला तुम्ही ह्यांच्या माध्यमातून केलं, गुरुजींच्या पैसे हातात नव्हते 5 पैसे. अच्छा, तरी केलं 1 कोटीचा बंधारा. हो, 13,65,400 रुपयामध्ये 1.5 किलोमीटर 500 मीटरचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण, गाळ उपसायचा होता. प्रचंड गाळ, पिंगळी तलावाच्या खाली 150 वर्षापासून साठलेला अख्खा गाळ आम्ही सगळा लोकसहभागातून उचलला. इतका देखना गाळ की 10 वर्ष त्या वावराला परत खत टाकायची गरज नव्हती, असा तो गाळ लोकांनी खर्चानं उचलला. त्यातनं आम्हाला पैसे मिळाले. अच्छा, पहिला बंधारा लोकसहभागातनं झाला, दुसरा बंधारा, तिसरा बंधारा, आणि मग 3 बंधारे झाल्यानंतर अश्विन मुदगल साहेबांना कळलं की बाबा इथं पण चांगली टीम करणारी काम आहे. मग मुल्ला साहेबांची ओळख झाली, त्यावेळेस तहसीलदार मॅडमची, आणि मग तो एक कारवा बनत गेला. आणि 5 कोटी रुपयाचं काम 5 पैसे हातात नसताना 3 लोक सहभागातनं. त्यावेळेस जलसंधारण सचिव होते, आपल्या माणसाचे एक रत्न आहेत सन्माननीय प्रभाकर देशमुख साहेब जलसंधारण सचिव होते. बरोबर. त्यांनी सांगितलं अश्विन बाबा बघ, ते चांगली टीम एक चांगली काम करते, त्यांना मदत कर. मग अश्विन मुदगल सरांचा मला फोन आला की असं असं आहे, साईड बघायला आले. त्यावेळेस 3 बंधारे त्यांनी दिले, पुन्हा 2 दिले, आणि त्या 5.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकदा सीएम साहेब, मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला देवेंद्र फडणवीसांचे उपकार खरं तर मान तालुक्यावर खूप आहे, ते विसरता कामा नये. राजकीय भाग निराळा आहे, कारण ती जी जलयुक्त शिवार अभियान जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनीच मोठी केलेली योजना होती. आणि स्क्रिप्ट पण बऱ्यापैकी म्हणजे प्रभाकर देशमुख त्यावेळेस असताना, सर असताना प्रभाकर देशमुखांनीच आखलेली योजना होती, पण मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ मिळालं, त्यामुळे ती मोठी झाली. आणि त्यांनी भरभरून निधी दिलेला होता. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हे जयकुमार गोरे जाहीररित्या बोंबलायचे, हे म्हणायचे हे आमच्याच सरकारची योजना चोरलेली आहे, हे पृथ्वीराज चव्हाणांची ही योजना आहे, ती देवेंद्र फडणवीसांनी चोरली, असं ते जाहीररित्या बोलायचे. आणि मला त्यांनी एकदा फोनवर बोलणं झालं होतं माझं, कारण ते आमच्या गावात काड्या करायला लागले होते कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना भडकवत होते ह्या चळवळ, अशी चळवळ उभी राहू नये असं जयकुमार गोरेंचं फार त्यांना इंटरेस्ट असतो. कारण काय आता ते मला आता कळतंय, त्यावेळी लक्षात येत नव्हतं की अशी लोक, गावातली लोक जर हुशार झाले तर आपलं राजकारण चालणार नाही, असं त्यांचं काहीतरी असेल. आणि मग त्यावेळी त्यांनी मला फोनवर शिव्या दिल्या होत्या. त्यावेळी मी काय बोललो नाही,
पण चांगली गोष्ट की जयकुमार गोरेंचे जे कार्यकर्ते होते आमच्या गावातले, विशेषतः चांगदेव सूर्यवंशी, फार चांगला माणूस, सरपंच अतिशय चांगला माणूस. हे बघा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, जयकुमार गोरे किती वाईट आहे हे सांगत असताना त्यांचाच कार्यकर्ता चांगदेव सूर्यवंशी हे किती चांगले होते हे सुद्धा सांगितलं पाहिजे. त्या माणसा आम्ही केलेली कामं अनेक आमच्या गावातल्या लोकांना म्हणतात की बा ते चांगदेव सूर्यवंशींनी केली आणि त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी ते श्रेय घ्यायला काहीच हरकत नाही, कारण तो माणूस फार राबलेला होता. अशी माणसं राजकारणात असली पाहिजेत, तुमच्यासारखी माणसं राजकारणात असली पाहिजेत. जयकुमार गोरेंकडे चांगदेव सूर्यवंशींसारखे जर चांगले हिरे जर असते तर आम्ही एवढं त्यांच्या विरोधात हे केलंच, रान पेटवलंच नसतं. मी जर आता आमच्या पांढरवाडीत गेलो होतो, चांगदेव सूर्यवंशी पहिल्यांदा माझ्या गावातला माणूस म्हणून मला आदर देते. नाही, त्यांच्यावर आम्ही पण काम केलं, सरपंच होते. आता ते हे झाले ना, चांगदेव सूर्यवंशींना त्या माणसाने कधी मोठं बनवलंच नाही. जयकुमार गोरेंनी किमान त्यांना झडपी सदस्य तरी बनवायला पाहिजे होतं. देश सेवा करून आलेला माणूस ते मिलिटरीमधले होते. तर अश्विन मुदगल, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मी सांगत होतो. तर देवेंद्र फडणवीसांच्या ह्या योजनेचा राग जयकुमार गोरेंनाच होता. आणि आज विशेष म्हणजे हे आहे की आज मानखाटावमध्ये देवेंद्र फडणवीस बदनाम आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं जयकुमार गोरे काय करून घेत आहेत, तर पोलिसांचा गैरवापर करून घेत आहेत, प्रशासनाचा गैरवापर करून घेत आहेत. म्हणून देवेंद्र फडणवीस आज मान खटावमध्ये बदनाम आहेत. ज्यावेळी प्रभाकर देशमुख सचिव होते त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा काय उपयोग करून घेतला, तर ते जलसंधारणाची कामं आणली. हो, आम्ही होतो त्याला साक्षीदार आहे. म्हणजे त्यावेळेस जलसंपदा आणि एकच मुद्दा पूर्ण करतो जो माझ्याकडे पुन्हा चुकून राहून जाईल. तर तुम्ही जे प्रभाकर देशमुखांचं सांगितलं की त्यांनी तुम्हाला कशी कामं दिली, तर मी त्यावेळी आमचे अभिजित पवार सकाळचे मालक होते, त्यांच्यावर मी मुख्यमंत्र्यांकडे जायचो. त्यावेळी त्यांच्या माध्यमातूनच म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी प्रवीण परदेशींना सांगितलं होतं की सकाळच्या टीमच्या, तर प्रवीण परदेशींना सांगितलं होतं की तुम्ही हे सकाळच्या टीमची आणि प्रभाकर देशमुखांची ओळख करून द्या. मग त्यावेळी माझे आणि प्रभाकर देशमुखांचे म्हणजे त्यांना लक्षात आलं, अरे आपल्या मानमधला माणूस म्हणजे इतक्या मोठ्या पदावर आहे सकाळमध्ये आणि ते अभिजित पवारांबरोबर येतो इथे. मग त्यांनी ते बोलले की अरे हेच बरं झालं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तुमचे अभिजित पवार गेले, त्याच्यामुळे आपल्याला ही योजना आपल्या मानखाटावमध्ये चांगली राबवत आहे. तर त्यावेळी बघा तुम्हाला सांगतो ते GR निघणार आहे, ते अगोदर सांगायचे GR निघणार आहेत, कुणाची कामं असतील तर सांगा. तर त्यावेळी आमच्या 4 गावासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रभाकर देशमुखांनी 6 कोटीची कामं दिलेत. म्हणजे मला हे पुन्हा मी विसरेल म्हणून आता सांगतो की 6 कोटी रुपयांची कामं दिलेत. त्यासाठी त्यांच्याकडे काय हाजी करावं लागलं नाही, त्यांना पत्र लिहावं लागलं नाही, काही नाही. सर्वे करून घेतलेला होता जो आम्ही अगोदरच सर्वे केला होता. साहेबांना त्याच्यातलं ज्ञानच होतं. आणि एवढंच नाही तर ते मला एवढे बोलले की तुषार तुमच्या संपर्कात अन्य कुठली गावं असतील तर त्यांना सांगा. मला आठवते दोरगेवाडी वगैरे काळेवाडी या लोकांची मी तोंडी सांगितलं होतं, तर त्यांनी पडदेशी JR मध्ये ते नाव त्यावेळी JR मध्ये नावं टाकली होती. आणि असे एक बंधारा 10-10, 15-15 लाखाचा बंधारा होता. आणि आमच्याकडे 6 कोटी रुपयाची कामं झाली. आणि आम्ही काय केलं त्यात अजून एक इनोव्हेटिव्ह असं केलं होतं की बाबा आम्ही काही ज्या कॉन्ट्रॅक्टरना कामं दिली त्यांना म्हणलं की हे सामाजिक काम आहे, तर तुम्ही ह्या बंधाऱ्यातनं जे काही पैसे येईल ते तुम्ही तुमच्यासाठी वापरू नका. तर त्या कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला गावाला परत दिले. त्यातनं जवळजवळ आमचे 30 माती बंधारे झाले. आणि अजून पैसे ते डिपॉझिट हे आहेत शासनाकडे आहे. तर म्हणजे हे जयकुमार गोरे काय करतात, तर ते कंत्राटदारांचं भलं करतात, त्यांना स्वतःचं खळगी भरतात. पण जर सरकारी निधी जो येतो त्यातनं जर शिल्लक राहिला, आम्ही 20% बिलोने गेलो होतो म्हणजे आमचे ते कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यातनं सुद्धा जवळजवळ 11 लाख रुपये शिल्लक राहिले होते 4-5 बंधाऱ्यामध्ये. ते बिलो 20% जाऊन सुद्धा 11 लाख. आणि अतिशय क्वालिटी सगळे पैसे कॉन्ट्रॅक्टरने गावासाठी दिले. त्यातनं माती बंधारे वगैरे असे सगळे कामं झाली. आणि अजून एक 4-5 लाख 4-5 किंवा 2-3 लाख रुपये ते डिपॉझिट असतील. त्यातल्या गावच्या लोकांना मी जन्म झाला आहे ते सगळं म्हणजे पुढे मोठीच गोष्ट घडली. तर सरकारी योजनेचा असं चांगल्या प्रकारे वापर करता येतो. आता तुम्ही तुमचा विषय सांगा. तेच मग तुम्ही एक साहेबांची मदत सांगितली. आम्ही मानगंगा नदीवरती बंधारा बांधायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्ही 40 गावात गेलो. म्हणजे प्रांत मिनाज मुल्ला आणि आमच्याच मानच्या मातीतल्या सुकन्या सुरेखा माने मॅडम जी दिव्यांग म्हणून त्यांनी सांगितलं. पण एका चांगल्या माणसाला लाजवेल त्याच्यापेक्षा 100 पटीचं काम त्या सुरेखा माने मॅडमने केलं. आम्ही असंच TV घ्यायचो, एक प्रोजेक्टर घ्यायचो आणि 40 गावामध्ये 2014, 15, 16
40 गावामध्ये गेलो, जलसंधारणाची चांगली कामं केली आणि त्या गावांना म्हणजे त्या वेळेस पावसाचं पडणारं पाणी अडवणं, जिरवणं, मुरवणं शिकवलं आणि 30-40 गावाचा टँकर 2 वर्ष बंद झाला होता. नंतर मग डॉक्टर अविनाश पोळ म्हणून जे पाणी फाउंडेशनचे आमिर खानच्या बरोबरचे संस्थापक आहेत, त्यांचा कॉल आला की तुम्ही मानच्या मातीत चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही समन्वयक म्हणून इच्छुक आहात का? तर नाही म्हणलं डॉक्टर, वेळ नाही, शेती आहे स्वतःची, एवढं केलंय तेच भरपूर आहे, नाही वेळ मिळणार वगैरे. पण माने मॅडमनी आणि एक आदर्श गाव किरकसालचे सरपंच आहेत अमोल काटकर, बरोबर, त्यांनी सांगितलं की दादा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्या एका 2-3 दिवसाच्या ट्रेनिंगला जावा तरी कमीत कमी. आणि मग चांगलं काम झालं होतं म्हणून लोकांनी मला अपक्ष नगरसेवक केलं दहिवडी नगरपंचायतचं. ही मोठी घडामोड, लोकांनी अपक्ष नगरसेवक केलं आणि गुलाल ज्या दिवशी अंगावर पडला तो गुलाल घेऊन मी त्या 3.5 दिवसाच्या प्रशिक्षणाला गेलो. आणि 3.5 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की आपण कमवलेलं ज्ञान हे 1% आहे आणि जगामध्ये अजून 99% ज्ञान बाकी आहे. मग माघारी आल्यानंतर आमची सगळी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम, इथली सगळी प्रशासनाची टीम, मानच्या मातीतली जी सामाजिक माइंडची लोक आहेत त्या सगळ्यांना बरोबर आम्ही घेतलं. पहिलं 5 पैसे हातात नसताना मानच्या नदीवरती आम्ही बंधारा बांधायचा निर्णय घेतला. त्याला कॉन्ट्रॅक्ट कोण, म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा विषय नव्हता त्यावेळेस, पण तुषार शेठ 5 पैसे हातात नव्हते. आम्ही मग ते बांधायला घेतलं. तर कसं बांधायचं, गॅबियन बांधायचं, तर लोकप्रतिनिधी इथले सरपंच वगैरे म्हणले हे टिकणार नाही, का दचक्यात वाहून जाईल. मग दुसऱ्या वेळेस बांधायचा निर्णय घेतला तर पैसे हातात नाही. ते बांधायचं तर महाराष्ट्रातले सगळे रिटायर इंजिनियर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल साहेब होते, म्हणले तुम्ही कोणाची तरी शासकीय परवानगी सही घ्या की हे टिकल म्हणून. बरोबर, एकही इंजिनियर तयार झाला नाही. पुण्याच्या सीओएपीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे सीओएपी ते बिराजदार साहेबांनी निर्णय घेतला की हे आपण बांधू. मग त्यांनी काढलं 56 लाख रुपयाचे इस्टिमेट. आम्ही सकाळी 5:30 वाजता 200 महिला आणि 200 पुरुष आर्ट ऑफ लिव्हिंगचे सगळे गावातले ग्रामस्थ घेऊन गेलो आणि 1 जानेवारी 2016ला 15ला का 16ला ते आम्ही काम पूर्ण सुरुवात केली. आणि एका आर्थिक वर्षामध्ये प्रांत साहेबांनी त्याला लागणारी सगळे स्टोन क्रशरच्या मालकांच्याकडून खडी मोफत दिली. तिथं लागणारी सगळी वाळू याच मातीतलं रत्न सुरेखा माने मॅडम यांनी लोकसहभागातलं काम चाललंय म्हणून मोफत दिली. आणि आमच्या महिला आणि आमची पोरं त्या नदीमध्ये झोळी घेऊन 10,000 रुपये फिरली. शाळा कॉलेजच्या माध्यमातून 10-1 लाख रुपये आम्ही गोळा केले. सुरेश बेदमुता म्हणून डेप्टी सीओ आहेत औरंगाबादला, आता त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आम्हाला लोखंड 2-3 हजार रुपयानं मोफत दिलं. आणि 56 लाख रुपयाचं काम 33 लाख रुपयामध्ये महाराष्ट्रातला पहिला लोकसहभागातला एवढा मोठा बंधारा आम्ही जवळजवळ 27 फूट उंच, 72 मीटर लांब आणि सिमेंटचा बंधारा ज्याला 32 टन स्टील गेलं, तो बंधारा 32 लाख रुपयामध्ये पूर्ण झाला. आणि ज्यावेळेस तो बंधारा बांधत होतो त्यावेळेस लोक म्हणायचे आम्हाला अजितराव कितीला घेतलंय कॉन्ट्रॅक्ट, 5 पैसे. लोकांना बदनामी करतात, बदनामी म्हणजे मलाही त्या गोष्टीनं सामोरं जावं लागलं. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही तो बंधारा ज्यावेळेस बांधला आणि व्हायला लागला त्यावेळेस अख्ख्या दहिवडीतली मान तालुक्यातली सगळी लोकांच्या त्या बंधाऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याबरोबर आनंदाश्रू असे वाहत होते. 1.25 किलोमीटरचा बंधारा आणि त्या तिथं लागणारं सगळं. आम्ही पुन्हा देशमुख साहेबांच्याकडे गेलो आणि त्यावेळेस जलसंधारण सचिव होते साहेब, मदत कोण करत नव्हतं. त्यांनी बिराजदार साहेबांना बोलवून घेतलं, कमिशनर साहेबांना बोलवून घेतलं, अश्विन मुदगल साहेबांना फोन करून सांगितलं की नाही तुम्ही ही मुलं काम करतायत त्यांना मदत केली पाहिजे. मग इथले सगळे टीओ, प्रांत, तहसीलदार रात्रंदिवस आमच्यासाठी झटले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ते काम महाराष्ट्रातलं पहिलं असं लोकसहभागातलं काम आहे की जवळजवळ 25 कोटी लिटर क्षमता असलेला राज्यातला पहिला बंधारा तो लोकसहभागातनं पुरा झाला. आणि मग इथल्या प्रशासनाला समजलं, मग इथल्या लोकांना समजलं, मग त्या ठिकाणी नदी पुनरुज्जीवन योजना अस्तित्वात आली. त्यावेळेस पंकजा मुंडे मॅडम जलसंधारणाला सचिव होते, मी प्रांतसाहेब, आमच्यातलेच माझ्या विरोधात उभे राहिलेले आमच्या सिद्धार्थ गुंडगे, आम्ही सगळे एकत्र गेलो. पालकमंत्र्यांना शिवतारे बापूंना जे म्हणजे विरोधक सोबत बिलकुल 1 इंचाचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कोणाला कोण कुठला आहे काय आला अभिनंदन, गेला अभिनंदन, परत आला अभिनंदन, नाही आला अभिनंदन. आम्हाला पुण्याचं काम करायचं आहे, लोक आपल्या बरोबर आहेत तर आपल्याला आता नाही थांबता येणार, हे ज्ञान आम्हाला आत्ता आलं होतं गुरुजींच्या माध्यमातून. आणि मग करत गेलो, लोक जोडत गेली. तो प्रेझेंटेशन केलं, अश्विन मुदगल साहेबांना ते प्रेझेंटेशन दाखवलं. त्यांनी विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त त्यांना सांगितलं. प्रांत आमचे रात्री असं 10x10च्या खोलीमध्ये जेनावरती झोपलेले मिनाज मुल्ला साहेब, मला शर्ट नव्हता, त्यांनी मला अंडरपॅन्ट बनेल आणि शर्ट पुण्यात घेतला, खरेदी केला.
बर दुसऱ्या दिवशी तोच लॅपटॉप घेऊन मंत्रालयात गेलो, तिथं देशमुख साहेबांना भेटलो, त्यांनी ते प्रेझेंटेशन बघितलं, दळवी साहेबांना दाखवलं आणि त्यांनी ते मुंडे मॅडमना दाखवलं. चॉकलेट मागितल्यासारखं 10 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ते म्हणले प्रभाकर तुम्ही आम्हाला सांगा की माझ्या बीडसाठी तुम्ही काय करणार आहे. तिथं साहेबांनी सांगितलं तुम्ही काय करायचं ते करतो. आणि मग नदीसाठी 50 कोटी रुपये त्यावेळेस एका झटक्यात त्यांनी मंजूर करून दिले. मानगंगा नदीसाठी 50 कोटी गेलेले, रामराजे साहेबांच्या तिकडे 25 कोटी गेले, त्यातले मानगंगेला 13 कोटी आले आणि 30-30, 60-60, 70-70 लाख रुपयाचा एक बंधारा तयार झाला. येरळेला काय पैसे गेले 5-6 कोटी रुपये, वसनेला काय गेले 25 कोटी इकडे आले, 25 कोटी तिकडे गेले. माहिती नाही साहेब काय आमदार नव्हते, खासदार नव्हते, काही घेणं देणं नव्हतं. बरोबर. तरी सुद्धा ते तर पैसे चांगल्या पद्धतीने युज केलं. कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे? नितीन पाटील CEO होते आणि नंतर राजेश देशमुख ते त्या दोघांचा पण विषय मोठा चांगला होता. आणि कलेक्टर उपजिल्हाधिकारी एक होते पराग सोमन, त्या लोकांची नाव आपण घेतली. पराग सोमन तर होते, नंतर सुहास पाटील साहेब पण आले, पाटील साहेब त्यांचे ते दोघं नाही कलेक्टर पण आले होते पाटील म्हणून. अच्छा बर. ते नंतर ते म्हणजे ही जी टीम तयार, एक जिल्हाधिकारी पिंगळी तलावामध्ये 5 पैसे हातात नसताना 150 वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन तो बंदा पिंगळी तलाव झालेला, गाळ कोण तिथलं नेत नव्हतं. जिल्हाधिकारी म्हणले तुम्ही लोकसहभागातनं चांगलं काम करताय, ते गाळ उचलायचा निर्णय तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम करा. आम्ही पहिला टिपर भरला, लोकांनी हजारो टिपर 3 महिन्याच्या त्या कामाच्या कालावधीमध्ये 5.25 लाख क्युबिक मीटरचा गाळ आम्ही पिंगळी तलावातनं उचलला. रानमाळ्यामध्ये 5 कोटीचं काम 1 कोटीमध्ये झालं. नदीचं काम मोफत करून झालं. आणि त्याच्यानंतर वॉटर कपला गेल्यानंतर मान तालुक्यातल्या 106 गावातल्या 96 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सलग 18-19-20 लाख 17-18-19 ला काम केलं. बरोबर. तुषार सर आमच्या हातामध्ये त्यावेळेस पण 5 पैसे नव्हते, पण मानच्या मातीतल्या सगळ्या गेलेल्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं, त्यांच्या डोक्यात आलं की बाबा माझ्या मानच्या मातीतली लोक 45-48 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कुसळात हातानं नशीब शोधतायत, सीसीडी डीप सीसीडी कंपार्टमेंट बंडिंग काढतायत, त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. असे 200 अधिकारी आहेत कोतवाल टू कलेक्टर सचिव दर्जाचे की त्यांना गावाकडे या अशी हाक. याच मानच्या मातीतलं रत्न प्रभाकर देशमुख साहेबांच्या सुविध पत्नी काकिनी साहेबांना सांगितलं की बाबा हे बघवत नाही मला. म्हणजे कारखेल एक गाव आहे मानच्या मातीतलं शेवटचं टोक, तिथं 12 वाजता संताजींची त्या समाधीच्या कोपऱ्यात तिथं 12 वाजता लोक काम करायची, म्हातारी 80-80 वर्षाची आजी आजोबा. आणि ती काकीने बघितल्यानंतर तिकडं डायरेक्ट येताना गाडीतनं फोन केला आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्हाला यायला लागेल. साहेबांनी दौरा आखला. कुठल्या साहेबांनी? प्रभाकर देशमुख साहेबांनी. आणि दौरा आखल्यानंतर 8 दिवसांनी मला सचिव असताना बोलवलं. त्यावेळेस ते पूल एक कुठला तरी कोकणातला पडला होता. मी रात्री लक्झरीला बसलो, गाडी नव्हती माझ्याकडं, आणि बसलो लक्झरीला, गेलो मुंबईला. आणि मुंबईला गेल्यानंतर 4:45 वाजता साहेब असे बसले होते, सगळे प्रांत तहसीलदार कडनं बसले होते. आणि त्यांनी बाल्कनीतनं बघितलं अजित आलाय म्हणून, बोलवलं, चिठ्ठी काढून ठेवली होती. काकींच्या फोन नंतर मान तालुक्यातली त्यावेळेस 33 गावं पहिल्या वर्षी होती, दुसऱ्या वर्षी 67 गावं, तिसऱ्या वर्षी 67 गावं. आणि माझ्या मानच्या मातीतली एक महिला, माझ्या मातीतला एक तरुण, एक पुरुष तिथं नशीब शोधतोय कुसळात, तर त्याला काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून दौरा आखला साहेबांनी. आणि पहिल्या वर्षी मला वाटतंय की 2-2.5 कोटी रुपये पवार साहेबांना पण पैसे द्यायला लावले. वंदना चव्हाणांच्या फंडातनं 1 कोटी, राष्ट्रवादी वेलफेअर फंडातनं 1 कोटी रुपये. पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 4,667 गावामध्ये सहभाग नोंदवला होता पाणी फाउंडेशनच्या सलग 3 वर्षाच्या पिरियडमध्ये. बरोबर. पण महिमागड शाळेला त्यांनी 25 लाख रुपये दिले, ते झाडं लावण्यासाठी. मग 13-14 कोटी रुपये 2-3 मिनिटाच्या फोन मधनं जिल्हा बँकेला पैसे द्यायला लावले, जिल्हा परिषदला पैसे द्यायला लावले, स्वतःच्या फंडातनं पैसे दिले, स्वतःच्या खासदार फंडातनं पैसे दिले, राष्ट्रवादी वेलफेअर फंडातनं पैसे दिले, अधिकाऱ्यांनी पैसे दिले. ह्या सगळ्याचा गोल तयार झाला. लोकांनी लोकवर्गणी काढली, लोकसहभागातनं काम केलं. आणि मला वाटते 3 वर्षाच्या त्या पिरियडमध्ये 5 पैसे हातात नसताना महाराष्ट्र राज्यामध्ये 2.25 लाख लोक सलग श्रमदान करायचे. तुषार सर आमच्या मानच्या मातीत 45,000 लोक आपल्या मानच्या मातीत रोज श्रमदान करत होती. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून ही जी सगळी 16 स्ट्रक्चर्स आहेत, सीसीडी, डीप सीसीडी, कंपार्टमेंट बंडिंग, माती नाला बांध, सिमेंट बंधारे, रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण, गॅबियन बंधारे, लूज बोल्डर स्ट्रक्चर, अनगड दगडी बांध, हे सगळी स्ट्रक्चर त्याच्या माध्यमातून मला वाटतंय कमीत कमी 2.25 कोटी घनमीटरचं काम झालं.
आणि 2.25 कोटी घनमीटरच्या कामामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी शासनानं आपल्याला 33 कोटी रुपयाची मदत केली. लोकांचे 33 कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि या मानच्या मातीतले जे प्रशासकीय अधिकारी बाहेर होते त्यांच्या माध्यमातून आपल्याला 33 कोटी रुपये मिळाले. आणि या सगळ्या कामात पाणी आडलं जिरलं मुरलं किती, म्हणजे एका घनमीटरमध्ये 1000 लिटर पाणी साठतं. एक टँकर आणायचं म्हणलं तर 1000 वेळा त्या कोतवालापासून कलेक्टर पर्यंत ते सगळं त्यावेळेस रास्ता रोको करायला लागायचा. मी BDO साहेबांना 2009-2011 सहज विचारलं किती पैसे तात्पुरती उपाययोजना टँकर चारा छावणीसाठी गेलं, तर त्यांनी सांगितलं 149 कोटी रुपये खर्च झाले. आणि मानच्या मातीतल्या लोकांनी, ज्ञानात आली लोक माळावरती गेली, काम केलं आणि 2 वर्षामध्ये 2.25 कोटी घनमीटरच्या माध्यमातून कोट्यावधी लिटरचं पाणी साठा झाला. आणि जी सगळं पाणी वाहून जायचं ते सगळं पाणी आडलं जिरलं मुरलं आईच्या पोटात गेलं, बोरवेल्स विहिरी जीवन झाल्या. आणि 18, 19, 20, 21, 22, 23 6 वर्षामध्ये मानला एक सुद्धा टँकर लागला नाही. अच्छा, बरोबर. 9 ते 11 मध्ये 149 कोटी रुपये गेले. आणि 5 पैसे हातात नसताना मानच्या मातीतल्या लोकांनी, ज्ञानात आली लोकसहभागाची चळवळ उभी केली. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, विनोबा भावेंच्या भूदान चळवळीनंतरची, या सृष्टीच्या निर्माणानंतरची सगळ्यात मोठी चळवळ कुठली जलसंधारणाची झाली असेल, कुठं झाली असेल, ती महाराष्ट्राच्या मातीत, मानच्या मातीत, मानच्या रत्नांनी स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर निर्माण केली. आणि मग सगळे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी केले. त्यावेळेसचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्यपाल साहेब 2 वेळा आमच्या बरोबर, हे कसं काय शक्य आहे? विद्यमान नाही, तत्कालीन तत्कालीन त्यावेळी तर ते 2 वेळा आले होते. आणि त्यांनी विचार केला की हे असं काय, 100 कोटीच्या माध्यमातून मानच्या मातीतलं झालेलं काम आहे, त्याचा हिसाब केला आम्ही, 1000 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. अच्छा, हे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या त्यांनी मान्यच केलं की 1000 करोड रुपयाचं काम आहे. आज पण माझ्याकडे सगळ्या डिटेल्स आहेत आणि भविष्यात हा इतिहास झालेला आहे की 100 कोटी रुपयाच्या माध्यमातून शासकीय किंमत जर काढली, शासनाची फॉरेस्ट खात्याची 1 हेक्टरवर CCT काढायचे असले तर तुम्हाला सांगतो 32,000 रुपयाचं इस्टिमेट निघतं. कृषी खात्याच्या माध्यमातून काढायचं असलं तर 16,000 ते 22,000 रुपयाचं निघतं. आम्ही 1 CCT 250 घनमीटरचं काम 5 ते 6,000 रुपयामध्ये करायचो. बरोबर. यातला म्हणजे एक दुर्दैवी भाग असा की ज्या देवेंद्र फडणवीसांविषयी, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या कामांमध्ये आज पण जलयुक्तवर टू काढलं ते त्यांना आहे, म्हणजे प्रेम आहे आणि आपल्या मान खाटावर त्यांचा जीव होता आणि म्हणजे त्यांचे उपकार आहेत. परंतु हे देवेंद्र फडणवीसांचा आज जर मान खाटामध्ये कोणी नाव काढलं तर लोकांना काय दिसतं की पोलिसांचा गैरवापर करून, मग त्यात थोडंसं कसं झालं ते नाही व्हायला पाहिजे असं आमचं प्रामाणिक का आम्ही. आणि हे झालं कोणामुळे, चुकीचा माणूस निवडला की ते आमचं तुम्ही म्हणा, आमचं प्रामाणिक पद सांगतो तुषार साहेब, आमचं म्हणणं आहे आम्ही ह्या मातीत राहतो, तुम्ही पण राहता, 3 लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व तुम्ही करता. आमचं म्हणणं असं आहे की जो पण आपल्या हातानं, शेवटी अख्ख्या तालुक्याचे आम्हार आहेत ते, मी त्यांच्या पार्टीचा असू दे नाही तर नसू दे, बिलकुल 100% एकदा का नगराध्यक्ष झाला का दहीवडीचा झाला त्यानं परत एका ताटात येऊन चहा प्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग आमचं असं म्हणणं आहे, साहेबांच्या डोक्यात एक वॉटर ग्रीड संकल्पना आली होती प्रभाकर देशमुख साहेबांची. म्हणजे काय, मानच्या मातीत 2 अशी उंचीची ठिकाणं आहेत, एक टाकेवाडीचे तिथं तो आपला सतोबाचा डोंगर आणि दुसरा शिंगणापूरचा डोंगर. आणि आलेलं सगळं जे कटापूरचं, उरमोडीचं आणि टेंबूचं परवा साहेबांनी ते पाणी, जगातल्या कुठल्याही व्यक्तीला ते पाणी आणता आलं नसतं, त्याच्यावरती रिसर्च केला, कुणालाही आणता आलं, ते सगळं 100% जे श्रेय ते जे पण आहे ते प्रभाकर देशमुख साहेबांचं आहे. का तर ते पाणी पाट पाण्यानं जात होतं. ते जर बंद पाईपलाईन मधनं आपण जर पाटानं पाणी दिलं तर 70% त्याचं इव्हॅपोरेशन होतं, बाष्पीभवन होतं. ड्रीप मधनं का पाणी देतो आपण, तर ते म्हणजे ड्रीप मधनं पाणी गेल्यानंतर नक्की त्याचा फायदा होतो. साहेबांनी हे जाणारं सगळं तिकडचं पाणी लक्षात घेतलं आणि त्यांनी एक लॉजिक लावलं की बाबा हे पाट पाण्यानं जाणारं, मुरणारं, आडणारं पाणी तेच जर बंद पाईपलाईन मधनं नेलं तर 5 पैशाचं पाणी शिल्लक नसताना 2.5 TMCचं पाणी त्या टेंबू योजनेतलं साहेबांनी हुडकून काढलं. ते CM साहेबांना सांगायचं होतं, सांगता येत नव्हतं. जयंत पाटलाच्या पाशी निरोप दिला. जयंत पाटलांनी, त्यांना वाटलं काहीतरी म्हणून ह्याच खात्याची सगळी एक्झिक्युटिव्ह एकत्र केली आणि हक्की सगळी टीम पवार साहेबांची त्यांनी भेट घेतली आणि पवार साहेबांना वाटलं की ह्यात काहीतरी तथ्य आहे. मग ते साहेबांनी CM साहेबांच्या पर्यंत, आपले ठाकरे साहेबांच्या पर्यंत तो मेसेज पोहोचवला आणि त्यावेळेस त्याला ती मंजुरी मिळाली आणि 2.5 TMCचं पाणी जी मानच्या उत्तर भागात, दक्षिण भागाला तिकडे द्यायचा निर्णय झाला. त्याचं मुख्य मेंदू जो आहे, जो मेंदू जो आहे तो देशमुख साहेबांचा आहे. त्याच्यानंतर सुद्धा ते म्हणत होते की अजित आपल्याला
असं काहीतरी केलं पाहिजे, असं काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे की त्यांनी हो का त्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनमध्ये काम केलेलं आहे. राज्यातले लवाद असतील, राज्यातली पॉलिसी असतील, IAS असताना, कमिशनर असताना किंवा सचिव असताना, जलसंधारण सचिव असताना, कलेक्टर असताना जे पण काय केलंय ते विद्वान केलेलं आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याचा काहीतरी माझ्या मानच्या मातीला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे म्हणून जलसंधारणमध्ये काम करत असताना मगाशी सांगितलेली मदत वेगळी. त्यांना काय अनबोलीवाडीला जायचं नव्हतं, त्यांना काय खुटबाव पाचवडला जायचं नव्हतं. त्या अनबोलीवाडीतल्या एकाही व्यक्तीला माहिती नाही की प्रभाकर देशमुख साहेबांनी कुठलाही राजकीय स्वार्थ नसताना 5 लाख रुपये त्यांना दिले. 5 पैसे कोण देत नव्हतं. दुसऱ्या गावाला 10 दिले, त्याला 15 दिले, त्याला 25 दिले. तू इथं काम कर, तू तिथं काम कर. पाणी फाउंडेशनच्या सलग 3 वर्षाच्या इतिहासामध्ये एकही राजकीय हेतू किंतु परंतु मनात न ठेवता साहेबांनी आणि काकींनी केलं. म्हणजे माझ्या हिस्ट्रीमध्ये, माझ्या मनामध्ये ज्या काही 4-5 महिला आहेत, मी सामाजिक काम करत असताना तुषार सर, त्याच्यामध्ये मानच्या मातीतली जन्माला आलेली साहेबांची पत्नी एक आहे अनुराधाताई देशमुख. दुसरं मगाशी आपण नाव सांगितलं सुरेखा माने मॅडम. तिसरं जे आहे ते रोहित पवार यांच्या आई सुनंदाताई पवार. त्यांनी हे बघितलं आणि मला बारामतीला एका व्हिजिटला माझ्याही गावात आल्या होत्या बरं का. त्या आमच्या गावात त्यांचे त्या बारामतीचे सगळे सरपंच घेऊन आल्या होत्या. नाही आमच्या पांढरवाडी नंतर तुमच्याकडे आल्या, म्हणजे आमच्याकडे आल्या. ती कहाणी सांगतो तुम्हाला. त्या आल्या होत्या आणि मग त्यांना ते फार काम आवडलं. ते बारामतीचे लोक एवढे चांगल्या क्वालिटीचं तुम्ही काम कसं काय करू शकता हे बारामतीच्या लोकांना आश्चर्य वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते जाताना मला आणि आमचे जे काही प्रमुख 2-4 लोक होते त्यांनी केवी, म्हणजे हा विषय केविकेचा जरा मी संपवतो की केविकेचं काही रोपं आणली होती आणि त्यांनी आंब्याची रोपं ते त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले. ते रोप आजही माझ्या आईने आणि वडिलांनी ते वाढवले, फार मोठं झालेलं. मला कधीतरी त्या रोपाची आंब्याची झाडं रोहित पवार आणि त्यांच्या आईला पाठवून द्यायचे 100%. आणि हे केविकेचा विषय सांगतो. ज्यावेळी आमची पांढरवाडीतली जलसंधारणाची चळवळ सुरू होती आणि सयाजी शिंदे जोडले गेले तर मग ते वृक्ष चळवळीकडे आम्ही वळवलो आणि त्यानंतर ती चळवळ पुन्हा मानखटावमध्ये फोफवली. तर आमच्या गावातल्या लोकांना छंदच लागला झाडं लावायची. आणि म्हणजे लोक म्हणतात शरद पवारांनी काय केलं. नाही, तर हे मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी बारामती जे केविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलेलं आहे, तिथं जी रोपं, ज्या क्वालिटीची रोपं मिळतात ते अन्य सहजपणे इथं जवळपास आपल्याला कुठेही मिळत नाही. जंगली रोपं मिळतील पण तुम्हाला फळ लागवड करायची रोपं सहजासहजी मिळत नाहीत. तर त्यावेळी गायकवाड नावाचे, महेश गायकवाड नावाचे एक पर्यावरण होते, आजही जोडलेले, त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मोहितेंनी सुद्धा. तर ते बोलले की आपण तिकडची रोपं आणू. कुठनं? बारामतीची. तर मग आम्ही त्यावेळी बारामतीची रोपं आणली. आम्ही आमच्या गावातल्या लोकांनी एक त्यावेळी उपक्रम राबवला की आम्ही मुंबईकर लोक जे मुंबईला आहोत तर आम्ही अर्धे पैसे टाकू, शेतकऱ्यांनी अर्धे पैसे टाकायचे, ती रोपं आम्ही तुम्हाला हे करू, गिफ्ट देऊ. ते फुकट देत नाही, ते काय त्याला करायला पाहिजे. 1 रुपया त्याचा असू द्या. पण मुळात ते केविके सुद्धा फार 50 रुपयाला वगैरे एक रोप द्यायचं. मग त्यातले 25 रुपये आम्ही मुंबईकरांनी दिले आणि 25 रुपये जो शेतकरी घेऊन जायचा ते. आणि लोकांच्या उड्या पडायला लागल्या की आम्हाला रोपं पाहिजेत, आम्हाला रोपं पाहिजे. विशेषतः आंब्याच्या रोपांसाठी फार मागणी होती. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या गावातलं म्हणजे अपवाद 2-4-5 8-10 शेतकरी जर वगळले तर जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी तेव्हापासून अनेक रोपं लावलेले आहेत. अनेकांनी बागा केलेत. ज्याला बागा करणं शक्य नाही, शेती करणं शक्य नाही, तरी त्यांनी किमान 2-4-5 रोपं तरी लावलेली आहेत. आणि ती झाडं आता फार मोठी झालेली आहेत. 10 वर्ष झाली. मग आमची तर एकरभर बाग आहे. त्या माझ्या आई वडिलांचं ते काम आहे की आम्ही जे आणून दिली रोपं ते आमच्या आई वडिलांनी मोठी केली. अशीच सगळ्या आमच्या गावातल्या लोकांनी 1 कोटीपेक्षा जास्त तुषार सर रोप लागलीत की मान त्याच्यानंतर मान. हो. आणि त्या तुम्ही जर आंब्याच्या सीझन मध्ये बघितलं ना तर रस्त्याच्या कडेला आमची लोक ते आंबे विकायला बसतात. त्याच रोपाचे आंबे. आता त्याला आंबे आलेले अतिशय गोड आंबे असतात, अतिशय गोड आंबे आहेत. आणि ते शरद पवारांचं, सयाजी शिंदे आणि या चळवळीचं आमच्या महत्वाचं म्हणजे आमच्या गावच्या लोकांचं एक उदाहरण मी तुषार सर तुम्हाला सांगेन की त्यांच्याकडे मला 2 वर्ष काम करायचा एक संधी मिळाली. एवढ्या मोठ्या उंचीच्या ह्याच्या म्हणजे माझं पवार साहेबांच्या बद्दलचं आणि त्या घराबद्दलचं मत असं तयार झालेलं आहे की महाराष्ट्राच्या मातीतलं जे पण देशाच्या मातीतलं उंचीचं काम झालं त्याच्यामध्ये एक अंश, एक घटक म्हणून मोठ्या साहेबांचा त्याच्यामध्ये आहे. अध्यात्मात जाऊ द्या, ग्रामीण विकासमध्ये जाऊ द्या, जलसंधारणामध्ये जाऊ द्या, जलसाक्षरतेमध्ये जाऊ द्या, महिला सबलीकरणमध्ये जाऊ द्या, काय पण. आणि त्याच्या खाली मी जे एक
चांगली लेडी, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नंतर माझ्या हृदयामध्ये ज्याचं कोणाचं स्थान असेल ते आईसाहेब सुनंदाताई पवार आहेत. का? अच्छा. शिस्त बघायची असेल तर त्यांच्याकडून शिकावी. हो. महिलांवरचं प्रेम बघायचं असेल तर त्यांच्याकडून शिकावं. झाडावरती प्रेम पाहिजे असेल तर त्यांच्याकडून शिकावं. आणि लोकसहभागाच्या चळवळींमध्ये त्यांनी शिकवलं आम्हाला की ग्रामीण विकास, अध्यात्म, गटशेती, शिक्षण, जलसंधारण, जलसाक्षरता, महिला सबलीकरणमध्ये अजित आपल्याला अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे. आणि मला कर्जत आणि जामखेडमध्ये 2 वर्ष काम करायची संधी उपलब्ध झाली. महाराष्ट्राच्या मातीतला 288 आमदारांमधला रोहित पवार हे एकमेव असे आमदार आहेत की महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना कुठं काय झाली माहिती नाही, पण तिथं कमीत कमी 200 कोटी रुपयाचं काम करायचा निर्णय घेतलेला पहिला असा आमदार आहे. त्यांची जर स्मशानभूमी बघितली तर आत्ता मरावं वाटतं माणसाला. एवढी सुंदर स्मशानभूमी त्यांनी केलेली आहे. दादांच्या पाठीमागं 5 PA, पुढं 5 PA, जलसंधारणला 5, ग्रामीण विकासला 5, स्वतःची 100 पोरांची पगारानं टीम तयार केली, एक वेगळं फाउंडेशन तयार केले आणि 1400 किलोमीटरचे लोकसहभागातनं रस्ते जोडले, त्याला रोलर घेऊन दिला कोट रुपयाचा, त्याला 2 पोरं लावली, असे अनेक कामं केली. 4 रस्ते चालले. ह्या सगळ्याचा हिसाब जर केला तर ग्राउंड लेवलला कसं राहायचं, उंचीची कामं कशी करायची, लोकांचा 1 रुपया काढायचाच असं त्या माऊलीचं मत असतं. आपण 99 पैसे देऊ पण 5 पैसे तरी त्यांचे असले पाहिजेत. आणि त्याच्या माध्यमातून इतकं मोठं त्या विभागात काम झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या बरोबर राहायचं म्हणलं तर 20-20 वर्ष जवळ असलेले लोक काय नाही, पण आपल्याला एक त्यांच्या ताटात जेवायची संधी त्या माऊलीच्या माध्यमातून उभी करून दिली. आणि ते लोकांना सहज वाटतंय पवारांनी काय केलं, ते तसं नाहीये. ते त्याच्या खूप काहीतरी वेगळं आहे. त्या माऊलीनं तिथं तुम्ही मगाशी जसं म्हणला तसं जे पाणी फाउंडेशन मध्ये टाकेवाडी आणि भांडवली गाव राज्यात पहिलं आलं, सगळे सरपंच सकाळी 4:30 वाजता उठवले, 2 लक्झऱ्या भरल्या. 6 वाजता मला फोन आला, अजित तुम्ही कुठं आहे? तर म्हटलं येतोय आई साहेब मी. मला लेट झालं, बारामतीवरनं पहिल्यांदा आले आणि त्या जवळजवळ 200-300 मीटरच्या डोंगरावरती अख्खी माणसं, ते सुनील सूर्यवंशी सरपंच होते, त्यांनी ते दाखवलं. वाघमोडेवाडीचा डोंगर चढले, दादा पण त्या ठिकाणी होते. म्हणजे ते बाळकुडो जे आहे ते सगळं आप्पासाहेब पवारांच्या पासून ह्याच्यातनं त्यांच्यातनं आलेलं आहे. आणि तिथं पण साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणून त्या माऊलीचं कसं आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यातली एक गोष्ट तर सगळ्यांनी घेतली पाहिजे, ते आहे. आणि मला दुसरा एक मुद्दा काय सांगायचा आहे की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांना ज्ञान दिलं, ही एक गोष्ट झाली. दुसरं, आता मानच्या मातीत काय करायला पाहिजे हा तुषार विषय आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी व्हा, मी व्हा, जगातला कुठला, आमचं सर्वसामान्य लोकांचं मत काय आहे? पाणी आलं, अडलं, जिरवलं, मुरवलं, आरवलं, आईच्या पोटात गेलं पाणी, पण पाणी आल्यानंतर समृद्धी आली का? नाही आली. त्या पाण्याचा योग्य वापर, म्हणजे इस्रायलमध्ये कमीत कमी पाण्यात अधिकची शेती कोण करतं त्याला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार दिला जातो. मानच्या मातीतला एक व्यक्ती मी साहेबांना भेटवला, यशवंत पोळ नावाचा, अख्ख्या महाराष्ट्रातली डाळिंब काढून टाकली. त्याच्या बागेत पण तेल आला होता, त्यानं नाही काढली. आणि मग त्यानं 490 झाडामध्ये 42 टन माल काढला, 28 टन माल काढला आणि 42 लाख रुपये केलं. त्या कुसळामध्ये बसणारा बाप, ज्याला कृषीरत्न पुरस्कार मिळाला, ज्याला लंडन मधली, स्वित्झर्लंड मधली 70 लिटर दूध देणारी गाय पण माहिती आहे, आणि महाराष्ट्राच्या मातीतली ती पण गाय माहिती आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर 42 लाख रुपये 28 टन मध्ये करणारा मुलगा जन्माला येत असेल मानच्या मातीत, तर ते रोहितदादा पवारांचे वडील तिथं आले होते आणि त्यांनी बघितलं हे कसं काय मानमध्ये शक्य आहे. अच्छा. बापू जगदाळे जो सरपंच आहे, भाऊंच्याच पार्टीचे आहे, म्हणजे जयाभाऊंच्याच पार्टीचा माणूस आहे. बापू जगदाळे नावाचा सरपंच आहे. त्याला वाटलं की मी का 500 थैली कांदा काढू शकत नाही. मग तो गेला, भेटला, चर्चा केली, महाराष्ट्रात 1 नंबरचा कांदा कुठं पिकतो, लासलगावला गेला, तिथं बघितलं, तिथं त्याला सांगितलं की तिथली त्या शेतकऱ्याचे बाबा सुभाष आहेत, सुभाषच्या मिसेसनं सांगितलं की आम्ही जमीन उभ्या आडवी नांगरतो, पण तो कल्टिवेट करतो, बेड तयार करतो आणि त्याच्यात 2,65,000 रुपये लावतो. बापू जगदाळे रिटर्न येतो, बायकोला घेऊन जातो, ते ज्ञान घेऊन येतो. येताना स्वप्न बघतो की मला माझ्या 10 एकरामध्ये 5,000 पिशवी काढायची आहे. बापू जगदाळे काढतो, आयर्नीत लावतो. बुडकी लागवडीच्या वेळेस त्याला माहिती आहे 2-2.5 हजार दर असतो. त्याच्या पहिल्या वर्षी 96 लाख, दुसऱ्या वर्षी 66 लाख आणि तिसऱ्या वर्षी 1.25 कोटी रुपये कमवतो. हे बिदाल अख्खं गाव बघतं. महाराष्ट्राच्या मातीतलं, मानच्या दुष्काळी तालुक्यातलं बिदाल पहिलं गाव बनतं की 2,500 हेक्टर क्षेत्र आहे त्यांचं आणि 500 कोटी रुपये एका 5 महिन्याच्या कांद्यात काढणारं बिदाल आपल्या मानच्या मातीतलं. 500 कोटी रुपये 1 स्ट्रोक एका सीझनला काढणारं बिदाल हे आपल्या मानच्या मातीतलं पहिलं आहे. बर. बिदालमध्ये साहेब आले होते त्यावेळेस, त्यांच्या पवार साहेब आले होते, साहेबांनीच पाठवलं होतं. त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मिरॅकल बघितलं त्यांनी की 6,000 लोक पाणी फाउंडेशन मध्ये, ट्रॉफिक जॅम होणारा बिदालच्या मानच्या मातीतलं पहिलं असं हिस्टॉरिकल उदाहरण आहे की पवार साहेबांची गाडी आज जात नव्हती.
मग ते पवार साहेबांनी जाताना एका महिलेला विचारले की बाबा तू काय करते ती, तर ती म्हणले काम करते. कसलं काम, तर ती म्हणली पाण्याचं. मग नाही का तुला, म्हणले मला माहिती नाही, पण ईश्वरानं दिलेल्या माझ्या मनगटाच्या ताकदीवरती माझ्या गावाच्या शेवट पडणारा पाण्याचा थेंब ना थेंब अडवाय जिरवायचं ज्ञान मला मिळाले. ते पवार साहेबांना मिरेकल वाटलं आणि त्यांनी तिथं ते सगळं त्यांना कळलं की अरे हे कसं काय. त्यांच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक मिरेकल आहे साहेबांच्या. असे अनेक किस्से आहेत. लोकांनी प्रचंड मानच्या मातीत. माझं वैयक्तिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मत असं आहे की मान एक हाईटला गेलेला तालुका आहे आणि त्याला उंची मिळते आता, आणि इथला माणूस कुसळावरती नशीब शोधतोय. शोधतच नाही तर बिदालच्याच मातीतला एक ढोक म्हणून पोरगा आहे, अधिकारी आहे. गेली सलग 5 वर्ष झालं त्यानं प्रत्येक वर्षी 50 लाख पेक्षा जास्त, 1 वर्ष 1 कोटी रुपये कमवले. भाटकीतला एक पाणी शेतीतनं फक्त डाळिंब आपल्याला वरदान आहे. आणि अनेक अशी 100 युवक तयार झालेत, 1000 युवक तयार झालेत की एकरी 10 लाख रुपये आणि 10-10, 20-20, 30-30, 40-40 लाख रुपये कमवणारे मार्डी, भाटकी, बिदाला टीम तयार झालेली आहे. ही प्रेरणा पाणी फाउंडेशनच्या ज्ञानात आली. ही प्रेरणा सगळ्या चांगल्या संस्कारात आली. शेवटी तुम्हाला कुठलाच लोकप्रतिनिधी, जगातला कुठलाच आमदार, खासदार, मंत्री, संत्री काय आणून देत नाही. तुमच्या मनगटाच्या ताकदीवरतीच तुम्हाला करायचं आहे. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं मत असं आहे, आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. मी पण तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. आमच्याकडून किंवा आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेल्या लोकांच्या माध्यमातून कामच आहे की ईश्वरानं किती आयुष्य दिले बघा. सरपंच म्हणजे काय, सर म्हणजे चांगलं डोकं आणि बुद्धी, आणि पंच म्हणजे चांगला हात, त्यानं तू चांगलं काम कर. होत नाही तुषार सर हे आता. आणि त्याच्यामुळं आपली संस्कृती मला माहिती नाही कशामुळे बिघडत चालली, पण ती संस्कृती बिघडण्याची जर एखादा कुठला व्यक्ती, कोण का असना, बॅरिस्टर, तो जर चुकीचं काम करत असला तर आम्हाला असं वाटतं की ते चुकीचं आहे. मग हे चेंज झालं पाहिजे. मग ते कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते लोकांना कळलं पाहिजे. आम्हाला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण माझं प्रामाणिक मत आहे की ज्या लोकांनी लोक चळवळ उभी केली, ज्या लोकांनी 5 पैसे हातात नसताना 100 कोटीच्या माध्यमातून शासकीय 1000 कोटीचं काम केलं, 5 पैसे हातात नसताना मानला 1 टँकर 6 वर्ष लागून दिला नाही, आणि काहीच नसताना, ऍग्रिकल्चरचं ज्ञान नसताना 40-40 लाख रुपये जर एखादा शेतकरी मानच्या कुसळात उभं करत असला तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहे, त्याचं काहीतरी ऐकणार आहे, त्याचं संसार उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे का? तू कुठं वाळू चोर, कुठं गुंडगिरी कर, कुठं दमदाटी दे, कुठं काहीतरी चुकीचं कर, कुठं काय, हे नाही ना आमच्यात चालणार. हे होणारच नाही. हे नाहीच ही संस्कृती मानची. का मग त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली का? तो प्रशासकीय अधिकारी कोण गद्दारी करतो? गाव जर एकत्र असलं, सरपंच चांगला असला, तिथल्या गावातली एकी असली तर काय गास आहे त्या प्रांतांना पैसे खायचा? काय लोकप्रतिनिधी अधिकार आहे पैसे खायचा? बरोबर. हे आम्ही ती संस्कृती डेव्हलप करायला चाललोय तर कुठंतरी मग ते सगळ्या गोष्टी फसतात. 5 वर्षात हे बिघड, जे तुम्ही चळवळ सांगितली इतकी चांगली, ती आता गेल्या 4-5 वर्षात बघा ना. लोकांनी, मी जर मानच्या मातीतल्या कुठल्या पण अधिकाऱ्यात आपल्यासारखी लोक सामाजिक मांडची उभी राहिली तर लोक असं पालतक पडून सलाम ठोकतात तर म्हणतात नाही दादा ते परत चालू काहीतरी केलं पाहिजे. पण परत चालू करत असताना जेवढा आपला आता आतडी आतनं एक होऊन ते पुढच्या सगळ्या गोष्टी घडतायत, तयार आहेत लोक, पण लोक शांत झालेले आहेत का? कशासाठी उराला वाळू लावून घ्या, कशासाठी हे सगळं करा? पण शांत झालेत याचा अर्थ असा नाही झालंय सगळं चांगलं. त्याच्या ह्याव का शेतकऱ्याच्या जातीला जाण्याचे मार्ग तुषार सर 100 आहेत. एकच असा त्याचा मार्ग आहे, त्यानं लावलेल्या पिकातनं जर काही पैसे नाही निर्माण झाले आणि ते एक पीक फेल गेलं तर 10 वर्ष त्याला त्याचा संसार नाही उभा राहत. एका जर्शी गायचं एक वेत वेलं किंवा मिली एखादी जर्शी गाय तर त्याचा 10 वर्ष संसार उभा राहत नाही. 100 मार्ग जाण्याचे एकमेव एक मार्ग आहे. तसे अनेक शेतकरी आम्ही मानच्या मातीत ज्ञानाचे तयार केलेत की बाबा काहीतरी चांगला इनोव्हेटिव्ह करायचा आहे. मग हे सगळं आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्ही निवडून देतोय त्या लोकप्रतिनिधींनी जर काय चुकीचा निर्णय घेतला असला तर ते नाही ना खपवून घेता येत, करता येत नाही ना. बरोबर. चेंज झाला पाहिजे, मग बदल झाला पाहिजे. होत नाही काहीतरी विधेयक असं नाही तुम्ही करू शकत. उरमडीचं पाणी आलं, सगळ्यांचं योगदान आहे त्याच्यात. अजिबात सुद्धा मी एकटा म्हणू शकत नाही मी आणलं तर त्या पाण्याचा हिसाब काय आहे तुषार सर? ते पाणी आल्यानंतर शेतकऱ्याच्या शेवटच्या बांधाला जायपर्यंतचा त्याचा GR झालेला आहे. तुम्ही तिथं पाणी वापर संस्था तयार करा. पाणी वापर संस्था केल्यानंतर त्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व्हा. तुम्हाला एकूण येणाऱ्या पाण्याच्या 20%च पाणीपट्टी भरायची, 80% भरायची गरज नाही. 20% भरल्यानंतर त्या पाणी वापर संस्थेनं सामाजिक उपक्रम घडवून काय झाडं लावली, चांगलं कार्यक्रम घेतले तर ते 20 पैसे सुद्धा तुम्हाला माघारी मिळतात. हे लोकांना ज्ञान देण्याचा इथनं पुढे आम्ही प्रयत्न करणार आहे. मी आणलं, मी केलं, माझंच आहे, मी असलं ह्या वगळीत सोडलं, मीच आणलं त्या वगळीत सोडलं, मीच असलं नको आहे ना. काय संबंध नाही. त्या पाण्यात तुम्ही काय पाठ्या उचलता का?
दारी धरता का तिथं कमवता का ना आणता? आम्हीच भरलेले टॅक्सच्या माध्यमातून तुमच्याकडे पैसे जातात आणि तेच पैसे विकास रूपात रिटर्न येतात. त्याच्यापेक्षा दुसरं काय करता तुम्ही तिथं? अजिबात असलं म्हणजे ही चुकीचंच आहे. अशा अनेक गोष्टीतनं लोक तयार आहेत, पण लोक काय म्हणतायत कशासाठी? मग एखादा चांगला व्यक्ती समोर जायला लागला, त्याच्या फांद्या छटायचं काम करतात, त्याच्या सगळ्या ठाळ्यात छटायचं काम करतात, त्याचे पाय छटायचं काम करतात. मग अशा अनेक लोक आहेत ती, मग ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. वाईट वाटतं ना मग कशासाठी? म्हणजे मग असं आहे. तर अजित पवारजी, आपण अतिशय पोटतिडकीने बोललात. मी अनेकांना भेटलो, अनेक नेत्यांना भेटलो, इतकं पोटतिडकीनं बोललेलं आणि मान खटावमधली संस्कृती, इथली सामाजिक चळवळ, जलसंधारणाची चळवळ, इथले लोकांच्या मनगटात असलेली ताकद, इथल्या लोकांमध्ये असलेलं ज्ञान, इथनं घडलेली रत्न, याविषयी तुम्ही खूप सांगितलं. इथलं प्रशासन, लोक चळवळ, अनेक अधिकारी असतील, कलेक्टर असतील, सामाजिक क्षेत्रातली लोक असतील, अभिनय क्षेत्रातली लोक असतील, हे सगळे कसे जोडले गेले होते आणि आजही आहे. आणि हे जे काही चळवळ अतिशय तुम्ही सांगितलं की भूदान चळवळीनंतरची ही सर्वात मोठी चळवळ होती आणि ही कुठे उभी राहिली होती? तर ती मानमध्ये राहिली होती. आणि त्यावेळी कोण मुख्यमंत्री होतं? तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांचं मोठं योगदान होतं. प्रभाकर देशमुखांच्यामुळेच म्हणजे ही खरी चळवळ उभी राहिली होती. म्हणजे चांगला माणूस असेल तर मुख्यमंत्र्याचा कसा वापर करू शकतो हे एक उदाहरण आहे. परंतु तीच चळवळ आता लुप्त झाली. माणसं आहेत, माणसांची इच्छा आहे, परंतु चळवळ लुप्त झालेली आहे. का? तर आताचे जे लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही नाव नाही घेतलं पण मी नाव घेतो, जयकुमार गोरे, हे यांनी वाळू चोर म्हणजे जे समाजकंटक आहेत अशा लोकांना जवळ धरलेलं आहे. ते स्वतः म्हणजे इतरांचं जरी श्रेय असलं तर ते नाव घेत नाहीत. नाव नाही घेऊ द्या, पण किमान तुम्ही हे दादागिरीचं कल्चर त्यांनी आणलंय. ज्या देवेंद्र फडणवीसांकडून प्रभाकर देशमुखांनी चांगली कामं करून घेतली. स्वतः तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं की त्यांच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत 1000 कोटीची लोकसहभागातून कामं झाली. सरकारी नाही, लोकसहभागातून त्यांनी ते मान्य केलं. परंतु त्याच देवेंद्र फडणवीसांकडून जयकुमार गोरे काय करतात? तर त्या मायने कॉलेजला त्रास दे, तिथं ईडी आण, त्या समीर शेख सारखा अधिकारी, म्हणजे आपण अश्विन मुदगल सारखे अतिशय चांगले कलेक्टर बघितले. त्याच वेळी आज मान तालुक्यात काय चर्चा आहे? तर ते जे समीर शेख आहेत, IPS आहेत, ते कसे खोटे गुन्हे दाखल करतायत, जयकुमार गोरेला कसं वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. IPS अधिकारी या सातारा जिल्ह्याला अशोक कामटे सारखे अतिशय चांगले अधिकारी, IPS अधिकारी लाभलेले आहेत. तिथं हे समीर शेख सारखे असले म्हणजे त्यांना IPS या पदाची त्यांनी शान घालवली. आणि हे सगळे करून कोण घेते? तर जयकुमार गोरे करून घेत आहेत. कोणाकडनं करून घेत आहेत? तर देवेंद्र फडणवीसांकडनं. माझा जर हा व्हिडिओ जर देवेंद्र फडणवीसांनी बघितला तर फडणवीस साहेब, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही या तालुक्यासाठी इतकं काही चांगलं करूनही तुम्ही आज खलनायक आहात. का? तर तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे तो तुमचा दुरुपयोग करतोय. तुमच्याविषयी ह्या तळागाळातल्या लोकांमध्ये जे बुद्धिवंत आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, सामाजिक चळवळीतले लोक आहेत, राबणारी लोक आहेत, हे तुमच्याविषयी चांगलं बोलत नाहीत. का? तर जयकुमार गोरेंच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही प्रोत्साहन देताय. हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी, त्यांचे सेक्रेटरी असतील, खाजगी सचिव असतील, PA असतील, माध्यमाची जबाबदारी बघणारे लोक असतील, यांना मी विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्ही जरूर देवेंद्र फडणवीसजींना दाखवा. त्यांना सांगा की तुम्ही या तालुक्यामध्ये चांगलं काम करूनही तुम्ही तिथं खलनायक झालाय. का? तर जयकुमार गोरेंमुळे. तुमच्यावर प्रेम करणारी लोकसुद्धा तुमच्याविषयी वाईट बोलायला लागलेत. का? तर जयकुमार गोरेंमुळे. तर अजितजी, तुम्ही आलात लयभारीला, इतकी सगळी माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.